लाडक्या बहिणींना आम्ही आत्मनिर्भर करण्याचं काम केलंय, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलंय. लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकाने विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो या व्यासपीठावरून कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण हा आमचा अजेंडा. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे. महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या. महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. बघा, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी. अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा आता कन्फर्म करत आहेत की लाडक्या बहिणींना आजपासून वितरणाला सुरुवात होणार आहे. GR येऊन 2 दिवस झालेले आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि GR मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला सोप्या भाषेत इथं सांगत आहे, एकदम सोप्या भाषेत सगळं एकदम काही डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहे आणि खूप कमी शब्दात आणि खूप कमी वेळात तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आता लाडक्या बहिणींना आजपासून मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती खटाखट पैसे येणार आहेत आणि आपल्या लाडक्या बहिणी खूप खुश होणार आहेत, कारण वटपौर्णिमेसारखा मोठा सण आता आपल्याला माहिती आहे लवकरच येणार आहे आणि वटपौर्णिमे अगोदरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे. आज तुम्ही मोबाईल चेक करू शकता. आज तुम्हाला सकाळपासूनच वाटपाला सुरुवात पाहायला मिळू शकते. आज पहिला टप्पा हा वितरणाचा सुरुवात होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचा मोबाईल हा नक्की चेक करा. मेसेज तुम्हाला आलाय का नक्की चेक करा. बँक खातं जे आहे आपलं ते नक्की चेक करा. पहा, काही वेळापूर्वीच लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे अपडेट्स येत आहेत. मी पाहत होतो तर त्यातली एक महत्वाची अपडेट म्हणजे आजपासून वितरणाला सुरुवात होणार. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की नेमकं GR मध्येच काय सांगितलं आहे. GR जो आला आहे तो 10 जूनला GR आलेला आहे. परवा दिवशीच संध्याकाळी उशिरा हा GR आलेला आहे. आपण काल सुद्धा व्हिडिओ टाकलाय. डिटेलमध्ये तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यामध्ये मी GR मध्ये काय लिहिलेलं आहे ते सुद्धा सांगितलं आहे, पण मी तर डायरेक्ट तुम्हाला वाचून न दाखवता मी तोंडी सोप्या भाषेत तुम्हाला आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला समजेल अशा सोप्या भाषेत इथं मी सांगणार आहे. तर 10 जूनला जो आलेला GR आहे त्याच्यामध्ये असं सरळ लिहिलेलं आहे की 344 कोटी रुपये लाडक्या बहिणींना मे महिन्यासाठी वितरणासाठी सरकारने दिलेले आहेत. कुणी सामाजिक न्याय विभागानं महिला व बाल विकास विभागाला हे पैसे दिलेले आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये 344 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि हा निधी मे महिन्याच्या लाडकी बहिणीसाठी दिला गेलेला आहे. म्हणजे मे महिन्याचा जो हप्ता आहे त्यासाठी दिलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाची बातमी अशी सांगितली आहे की सरकारला आता त्याच्यामध्ये त्यांनी सरळ लिहिलं आहे की महिला व बाल विकास विभागाला प्रत्येक हप्ता जो आहे तो महिन्याच्या 10 तारखेच्या अगोदरच द्यायचा आहे. होय, इथून पुढचे जे हप्ते असतील, आता मेचा हप्ता सोडा, परंतु इथून पुढचे जे हप्ते असतील ते आता महिला व बाल विकास विभागाला 10 तारखेपर्यंतच तुम्हाला वितरण करण्यात येणार आहेत. म्हणजे आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. 10 तारखेच्या पुढे बाबा पैसे आले का सारखं विचारा, पैसे आले का पैसे आले का पैसे आले का, तर हे टेन्शन घ्यायची गरज आता तुम्हाला नाही. 10 तारखेपर्यंत तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आता तुम्हाला ऑटोमॅटिक पैसे येणार आहेत. परंतु आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झालाय तर भरपूर लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता आला नव्हता EKYC मुळे. तर EKYC मुळे त्यांना मे महिन्याचा सुद्धा हप्ता येणार नाही, कारण EKYC विंडो पुन्हा सुरुवात करणार होते, परंतु सरकारनं त्याच्या अगोदरच GR काढला आणि वितरणाला सुरुवात केली. आता जर आपण बघितलं तर मे महिन्याच्या हप्त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा EKYC साठी संधी ही मिळणार आहे. पण मे महिन्याचा हप्ता गेल्यानंतर मग त्यात काय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आला नाही त्यांनी समजून जायचंय त्यांना मेचा हप्ता येणार नाही. तुम्ही वाट बघू नका. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आलेला नाही त्या लाडक्या बहिणींना मेचा हप्ता येणार नाही. कारण आहे EKYC. बरोबर, तुमचं EKYC मुळेच पैसे आले नव्हते. तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले की आम्ही पुन्हा EKYCचं विंडो आहे ते ओपन करणार आहोत, म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला देणार आहोत, तर ते तुम्ही यूज करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणीचं दुसरे कारण आहे पैसे न येण्याचं, म्हणजे त्यांची अर्ज पडताळणी झालेली आहे आणि अर्ज पडताळणीमध्ये ते नियमात नाहीत बसत असं सांगितलं गेलेलं आहे. तर नियमात न बसल्यामुळं त्यांना पैसे येणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना असे 4 नियम आहेत. ते 4 नियम 4 चाकी वाहन असेल, उत्पन्न असेल, घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल
किंवा कोणी सरकारी नोकरीला असेल, इतर कुठल्या योजनांचा लाभ घेत असेल, अशा ह्या याच्यामुळं काही लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत. तर त्याचं सुद्धा तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण तुमचा हा सुद्धा भाऊ तुम्हाला एक उपाय याच्यावरती सांगतोय, जे नियमांच्या बाहेर जात आहेत आणि त्यांचं नाव बाद केलं गेलं आहे, त्यांच्यासाठी मी एक पर्याय तुम्हाला सांगतो आहे. किंवा तुम्ही पुन्हा एकदा कसं तुम्हाला सिद्ध करू शकता की तुम्ही पात्र आहात. तर त्यासाठी तुम्हाला अंगणवाडीमध्ये किंवा तुमच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन तुम्ही एक अर्जाची मागणी करायची आहे. ती कुठला अर्ज आहे तर लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबतचा अर्ज. त्यांना सरळ सांगायचं आहे, लक्षात घ्या, पुन्हा एकदा ऐका, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबतचा अर्ज द्या म्हणायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ लिहिलेलं असतं की हे मी सगळ्या नियमांमध्ये बसत आहे, माझे हे पुरावे आहेत आणि मला पुन्हा एकदा अर्ज पडताळण्यासाठी मी विनंती अर्ज करत आहे आणि मी पात्र झाल्यास मला पुन्हा एकदा पात्र लाभार्थी यादीमध्ये माझं नाव टाका, म्हणजे तिथून पुढे तुमचे जे हप्ते आहेत, रखडलेले हप्ते येणार नाहीत. लक्षात घ्या, तिथून पुढचे हप्ते मिळतील, मागचे हप्ते कोणालाही मिळणार नाहीत. तिथून पुढे जसं आता मेचं समजा झालं तर मे पासून हप्ते, जर तुमचं जूनला अप्रूव्ह झालं तर जूनच्या पुढचे हप्ते असे मिळणार आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. मागचे 3,000 आणि 4,000 आणि 5,000 असं काही मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचंय. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा, व्हॉट्सअपला शेअर करायचं, सगळ्यांकडे शेअर करायचं पटापट, आणि कमेंट्स करा कोणाला एप्रिलचा हप्ता आला होता आणि कोणाकोणाला मार्चचा हप्ता आला होता. सगळ्यांनी कमेंट्स करा तुमचा जिल्हा कोणता आहे काय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय प्रश्न असतील नक्की विचारा. जय महाराष्ट्र.